मूर्तिकार संदीप कातवरे यांनी घटस्थापनेच्या मुहूर्तावर कोल्हापुरातल्या धान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळाच्या गणेश मूर्तीची तयारी सुरू केली. झाडांची गळालेली पानं, फुलं, वेली यांचा लगदा तयार करून त्यामध्ये बाभळीच्या डिंकाचा वापर करण्यात आला. मूर्तीचा टिकाऊपणा वाढवण्यासाठी कागद, कागदी पुठ्ठा आणि लाकडाचा वापरही करण्यात आला. डाळिंब आणि पारंपरिक हळदीच्या रंगाचा वापर मूर्तीला आकर्षक रंग देण्यात आल्याचं मंडळाचे अध्यक्ष शिवाजी यादव आणि उपाध्यक्ष सागर सन्नकी यांनी सांगितलं. सुमारे 3 महिन्यांच्या मेहनतीनंतर मूर्तीचं काम पूर्ण झालंय. येत्या शुक्रवारी 15 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजता मिरजकर तिकटी इथून खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते मूर्तीच्या आगमन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. तिथून लक्ष्मीपुरीतील धान्य व्यापारी बालकल्याण संस्थेच्या इमारतीमधील वरदविनायक मंदिरात या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. पत्रकार बैठकीला बलराज निकम, मूर्तिकार संदीप कातवरे, विजय कागले, सुरेश लिंबेकर, किशोर तांदळे, गणेश सन्नकी, राजेश आवटे, राजेंद्र लकडे, वैभव सावर्डेकर, विवेक शेटे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.